वाशी स्थित नवी मुंबई महानगर पालिका अस्पताल की शव वाहिनी सेवा से जुड़ा एक कथित मामला सामने आया है। आरोप है कि अस्पताल से तुरबे लाए जा रहे एक शव को बीच रास्ते में एक निजी एम्बुलेंस में स्थानांतरित किया गया। इस कथित घटना का वीडियो भी सामने आने का दावा किया गया है। विशेष बात यह है कि जिस निजी एम्बुलेंस में शव शिफ्ट किए जाने का आरोप है वह अस्पताल की शव वाहिनी चलाने वाले चालक की पत्नी के नाम पर पंजीकृत बताई जा रही है। इस मामले को लेकर नवी मुंबई एम्बुलेंस सेवा संस्था ने वाशी मनपा अस्पताल के अधीक्षक को ज्ञापन देकर जांच की मांग की है। शिकायत में दावा किया गया कि इसके बाद शव को माहिम ले जाया गया और वहां से हवाई मार्ग के जरिए उत्तर प्रदेश भेजा गया। यह भी आरोप लगाया गया कि संबंधित निजी एम्बुलेंस दयाराम काकड़े की पत्नी के नाम पर पंजीकृत है तथा दयाराम काकड़े मनपा में चालक के रूप में कार्यरत हैं। संस्था ने इस संबंध में भी विस्तृत जांच की मांग की है। झालं काल एक प्रकार घडला पालिकेमध्ये की तुर्बा स्टोरचे एक डेड बॉडी होती, त्यांना उत्तर प्रदेशला जायचं होतं यूपीला। तर इकडनं त्यांनी काय केलं, पालिकेच्या गाडीमध्ये ती बॉडी टाकली आणि पुढे जाऊन प्रायव्हेट ॲम्ब्युलन्समध्ये ट्रान्सफर केली भर चौकामध्ये, पब्लिक प्लेसमध्ये। आणि ती तिकडं तुर्बा सांगून तुर्ब्याला न नेता तुर्बा स्टोरला हे डायरेक्ट उत्तर प्रदेशला घेऊन गेले बाय फ्लाईटनी, म्हणजे प्लेननी। असा प्रकार इथे चालू आहे आणि यांनी कमीत कमी नाही बोललं तर तिथे जादाचे पैसे उकळले त्यांच्याकडून। आणि आम्ही जे इथे आहेत पदाधिकारी म्हणतोय ॲम्ब्युलन्सचे सदस्य, तर नाव कसं होतं, मग ॲम्ब्युलन्स युनियनचं बदनाम केलं जातं की हे लोक जास्त पैसे आकारतात, यांची लूट चालू होते। असाच एक प्रकरण कोपरखेडण्याला आता महिनाभरापूर्वी झालं। एका ॲम्ब्युलन्सवाल्यांनी काहीतरी छोट्याशा अंतरसाठी जास्त भाडं आकारलं आणि ते पण नाव बदनाम झालं आमच्या लोकांचं। मग आमचा असा प्रश्न आहे की लूट केली जाते म्हणजे दुसऱ्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनी आणि बदनाम इकडचे लोक होतात जे की इथं प्रामाणिकपणे सेवा देतात। आणि जे आता मध्येच एक प्रकरण झालं की जिथे ठाण्याच्या एका ॲम्ब्युलन्सवाल्यांनी 28,000 रुपये भाडं समोरच्यांना सांगितलं आणि आम्ही इकडनं 23,000 घेऊन गेलो। एक म्हणजे इकडच्या लोकांना बदनाम केलं जातं आणि हे असं होऊ नये। आणि मेन त्याच्यामध्ये अजून एक मेन मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत पालिकेचे वॉर्ड बॉय, जे की 500 आणि 1000 रुपये घेतात आणि डेथ सर्टिफिकेट मिळवून देतात त्यांना। आणखीन जी ती कालची ॲम्ब्युलन्स होती प्रायव्हेट, ही ॲम्ब्युलन्स पालिकेचे नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलचे ड्रायव्हर दयाराम काकडे यांच्या पत्नीच्या नावे आहे। आणि हे मला असं वाटतं की हे जे पूर्ण चालू आहे सूत्र, हे यांच्या पूर्ण घराचे सगळे बोलतात नातेवाईक मिळून हे सर्व करत आहेत। याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आज आम्ही त्याचं निवेदन देखील द्यायला गेलेलो मॅडमला, डीन ज्या आहेत माधुरी इंगळे मॅडम, त्यांना पत्र दिलेलं आहे आणि उद्या आयुक्तांनाही देणार आहोत। ह्याची सखोल चौकशी करा आणि संबंधितांवर कडक कारवाई करा, अन्यथा आम्ही इकडे आंदोलन करणार आहोत की ह्यांच्यामुळे आम्ही कुठे बदनाम झालो नाही पाहिजे। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।